नमस्कार मित्रांनो, आपली चवमध्ये आपलं मनापासून स्वागत आहात. काय तुम्ही हेल्थ कॉन्शियस आहात? स्वीट पाहिजे पण हेल्दी पाहिजे, विदाऊट शुगर. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत, म्हाताऱ्या लोकांपर्यंत पण खाऊ शकेल असे पौष्टिक लाडू आज आपण बनवणार आहोत. ते ड्रायफ्रूट लाडू आहेत. साहित्य इन्ग्रेडियंट तुम्ही बघू शकता मी काय काय घेतलेलं आहे. खजूर घेतला आहे, बदाम घेतला आहे, पंपकिन सीड, चिया सीड, पिस्ता, अक्रोड, गोंदकतिरा, काजू, खसखस, तीळ, खोबरं, मखाना वगैरे सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये नोट करेल. चला तर सुरुवात करूया ॲक्शनला. तर इथे मी कढई ठेवली आहे गरम करायला. तर सर्वप्रथम आपण ड्राय रोस्ट करून घेत आहोत खसखसला काही जास्ती भाजायला लागत नाही आहे. सुगंध अगदी अरोमा येतो त्याचा. त्यानंतर मी तीळ टाकलेली आहे. तीळ ही पौष्टिक असते शरीरासाठी. नंतर चिया सीडमध्ये हाय फायबर, वेट लॉस फ्रेंडली आहे, ओमेगा 3 रिच आहे, एनर्जी बूस्टेड आहे आणि हायड्रेशनसाठी खूप चांगलं आहे. त्यानंतर मी ड्राय खोबरं घेतलेलं आहे, ते देखील रोस्ट करून घेतलेलं आहे. नंतर आहे आपलं फ्लॅक्सीड, सेम त्याची पण तेच जे चिया सीड करतं ते, आणि स्त्रियांसाठी खूप चांगलं आहे. प्लस इथे मी आता वेलची घेतलेली आहे, ती देखील रोस्ट करत आहे. मेथी ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा स्किप करू शकता. मी थोडीशी घेतलेली आहे, थोडंसं हेल्थ कॉन्शियस झाली आहे म्हणून. आता मी घी घेतलेला आहे आणि यामध्ये गोंदकतिरा टाकलेला आहे. तर याच्याने कसा स्वाद येतो, एक क्रंचनेस येतो. तर हे देखील फुललेलं आहे मस्तपैकी. त्यानंतर पंपकिन सीड आहे. पंपकिन सीडची आपली स्वतःची एक क्वालिटी आहे, स्त्रियांसाठी उपयोगी आहे. काजू आहे, काजू देखील मी रोस्ट करून घेत आहे. बदाम आहे, सगळं हेल्दी आहे. ह्यामध्ये मी शुगर नाही टाकणार आहे. आता अक्रोड घेतलेला आहे. अक्रोड देखील मस्तपैकी आपला खरपूस भाजून घ्यायचं आहे, जास्ती भाजायचं नाही आहे. पिस्ता आहे स्वादनुसार. टरबूजचे बीज आहेत, हे व्हाईट बीज, ते देखील घीमध्ये रोस्ट करून घेतलं आहे. थोडंसं खोबरं अजून मी जे खिसून घेतलेलं आहे ते भाजलेलं आहे. आणि सगळ्यात मोस्ट इन्ग्रेडियंट आहे मखाना, विच इज गुड फॉर हेल्थ. तर तो देखील मी मस्तपैकी व्यवस्थित सर्वीकडून भाजून घेतलेलं आहे. सगळं साहित्य आपल्याला एकत्र करायचं आहे. सगळे ड्रायफ्रूट एकत्र एकजीव करायचं आहे. मीठ, वेलची लागेल तसं चवीनुसार घ्या तुमच्या. आणि हे सगळं बारीक करून त्यामध्ये मी खजूरचे पेस्ट केलेली आहे. मी गूळ अजिबात वापरलेला नाही आहे. आणि लागेल तसं मी मिक्स करत चालले आहे. खजूरचे बीज व्यवस्थित मिक्स करायचे आणि लागेल तसं तूप घ्या, म्हणजे लाडू आपल्याला बांधता येईल अशा प्रमाणे. तर मस्तपैकी आपलं इथे मिक्सचर व्यवस्थित रेडी झालेलं आहे आणि लाडू व्यवस्थित बांधता येत आहे आपल्याला. हे बघा, लाडू माझे तयार झालेत. मी खोबऱ्यामध्ये थोडंसं वरतून डेकोरेशन किंवा रोल करून घेत आहे त्यामध्ये. दुसरा एक लाडू मी ट्राय केला आहे, तो खसखसमध्ये घेणार आहे. तर हां, असं आपले लाडू तयार झालेले आहेत ऑलमोस्ट. हे बघा किती छान दिसते, सुरेख दिसते आणि हेल्दी आहे. मेन म्हणजे हेल्दी आहे. हेल्थ कॉन्शियस असाल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. एअरटाईट डब्यामध्ये ठेवा, जास्ती दिवस टिकतो. आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक फॉलो करा. बाय.